नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, श्रावण महिना सुरू होत आहे। या श्रावणात आपापल्या राशीनुसार कोणत्या मंत्राचा जप केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्यावरील महादेवाच्या कृपेने आलेलं संकट टळेल, याच विषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होतोय। या दिवसात भगवान महादेवांची पूजा, त्यांचे मंत्रजप केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। जर हा जप राशीनुसार केला तर तो अनेक पटींनी प्रभावी ठरतो। हिंदू धर्मात श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो आणि भगवान शिव यांना समर्पित आहे। या महिन्यात शिवभक्त त्यांच्या भक्ती आणि उपासनेद्वारे भोलेनाथांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीसाठी विशेष मंत्र जप केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद लवकर मिळतात। त्यामुळे जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि इच्छा पूर्ण होतात। त्याचबरोबर मंत्रजप करण्यापूर्वी काही नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे, तरच जप पूर्ण फळ देतो। खरं तर जर श्रावणामध्ये शिवलिंगासमोर बसून मंत्रजप केला तर दुप्पट फळ मिळते। यासोबतच शिवलिंगावर गंगाजल, बेलपत्र, दूध, मध इत्यादी अर्पण करा। प्रत्येक मंत्राचा 108 वेळा रुद्राक्षाच्या माळेने जप करा। या दरम्यान मन शांत ठेवा आणि भगवान शिवाचे ध्यान करा। मेष राशीच्या लोकांनी श्रावणात ओम कालभैरवाय नमः हा मंत्र जप करावा। हा मंत्र राग, भीती आणि शत्रूंचे अडथळे दूर करतो। मेष राशीच्या लोकांना धैर्य, स्थिरता आणि विजय मिळतो। वृषभ राशीच्या लोकांनी ओम भोलेनाथाय नमः हा मंत्र जप करावा। या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला भौतिक सुख मिळते। याच्यासोबतच वैवाहिक जीवनात संतुलन राखले जाते आणि पैसा मिळतो। मिथुन राशीच्या लोकांनी ओम गोविंदाय नमः हा मंत्र जप करावा। हा मंत्र जीवनातील मानसिक अस्थिरता दूर करतो। यासोबतच वाणी दोषापासूनही मुक्तता मिळते। कर्क राशीच्या लोकांनी ओम चंद्रमौलेश्वर नमः हा मंत्र जपावा। हा मंत्र मानसिक शांती आणि आनंद आणि समृद्धी प्रदान करतो। सिंह राशीच्या लोकांनी श्रावणाच्या दिवसात ओम नमः शिवाय रुद्राय नमः हा मंत्र जप करावा। हा मंत्र करिअरमध्ये यश, पदोन्नती आणि समृद्धी आणतो। कन्या राशीच्या लोकांनी ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र जपावा। हा मंत्र मानसिक स्थिरता आणि कार्यक्षेत्रात प्रगती देतो। तूळ राशीच्या लोकांनी ओम त्रिलोकेश्वराय नमः हा मंत्र जपावा। हा मंत्र जीवनात संतुलन, सौंदर्य आणि समृद्धी आणतो। वृश्चिक राशीच्या लोकांनी ओम मृत्युंजय नमः हा मंत्र जपावा। हा मंत्र आरोग्य, दीर्घायुष्य आणि प्रगती प्रदान करतो। धनु राशीच्या लोकांनी श्रावणात ओम नमो शिवाय गुरुदेवाय नमः हा मंत्र जप करावा। हा मंत्र राग नियंत्रित करतो आणि आध्यात्मिक विकास देतो। मकर राशीच्या लोकांनी ओम होम जुम सह हा मंत्र जप करावा। हा मंत्र अडचणी दूर करतो आणि जीवनात स्थिरता आणतो। कुंभ राशीच्या लोकांनी ओम शिवाय नमः हा मंत्र जप करावा। हा मंत्र मानसिक शांती आणि आध्यात्मिक जागरूकता प्रदान करतो। मीन राशीच्या लोकांनी ओम त्रिलोकनाथ नमः हा मंत्र जप करावा। हा मंत्र तुम्हाला संपत्ती, कीर्ती आणि वैभव प्राप्त करण्यास मदत करतो। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।